मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे। मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। भगवा वादळ आज रात्रीच मुंबईत धडकणार आहे। मनोज जरांगे पाटील आपल्या लाखोंच्या ताफ्यासह आझाद मैदानाकडे कूच करत आहेत। आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि त्यानंतर त्यांच्या भव्य ताफ्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा समाजाचे समर्थक आहेत। ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत असून संपूर्ण राज्याचं लक्ष या मोर्चाकडे लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आज रात्री उशिरापर्यंत मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे। मात्र आझाद मैदानातील परवानगीवरून जुंपलेली आहे। पोलिसांनी आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची सशर्त परवानगी दिली आहे। यामुळे जरांगे पाटील आणि मराठा समर्थकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना थेट सरकारवरती निशाणा साधलाय। एक दिवसाची परवानगी म्हणजे मराठा समाजाची चेष्टा आहे असं ते म्हणाले। जाणून बुजून केवळ एकाच दिवसाची परवानगी देऊन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। जरांगे पाटील यांचा निर्धार कायम असून ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत। या आंदोलनाचा पुढील मार्ग काय असेल हे आता पोलीस आणि सरकार यांच्या भूमिकेवरती अवलंबून असेल। या आंदोलनावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा HPN मराठी न्यूज।